हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपण निफ्टीचा ॲनालिसिस करूया. आज खरं तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर आपण निफ्टीचा ॲनालिसिस करूया मित्रांनो. निफ्टी आता सध्याची पोझिशन जर बघायला गेलं तर डेलीमध्ये हा सिनेरिओ आहे आता. 26,276चा हाय मागल्यानंतर निफ्टीनं 2 रेड कॅन्डल बनवून इथे एक डोजी टाईप कॅन्डल बनवलेली आहे. ही मार्केटचा रिव्हर्स ट्रेंड करू शकते याचा हाय तोडला तर. अशा टाईपची ही काही कॅन्डल बनलेली आहे. पण सध्या मार्केटमध्ये खूप निगेटिव्ह गोष्टी चालू आहेत, त्यामुळे मार्केट पडेल वगैरे असं लोकांना, बरेच जणांना आता वाटतं की मार्केट पडेल. जर मार्केट पडलं इथून खाली या डोजीचा जर लो तोडून, तर 2,663 ते 2,500च्या आसपास मार्केट आरामात येईल उद्या मित्रांनो. आणि तिथून जर खाली लो तोडला तर सरळ मार्केट तुम्हाला मी सरळ एक मिनिट, जसं फिबोनाची टूल जे आहे ना, खूप पॉवरफुल असतं. ते आपण इथं पाहू शकतो. हा जो झोन दिसतो ना मित्रांनो, 1, 2, 3 इथून 23 पर्यंतचा जो झोन आहे तो गोल्डन झोन आहे. आणि या झोन मध्ये येऊनच मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे उद्या अजून एवढं पडू शकतं. जर ही रेड लाईन जर क्रॉस झाली केशरी कलरची, तर इथून खालीपर्यंत इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. म्हणजे 25,350च्या आसपास मार्केट येऊ शकतं. 25,350 इतका फॉल आरामात येऊ शकतो. कारण का मार्केट खूप छान इथून खूप छान जवळजवळ आपल्याला आतापर्यंत बुध दिलेले आहेत मार्केट. त्यामुळे इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं. ह्या होल्डिंग कमी होऊ शकतात. काय होऊ शकतं मार्केटमध्ये, पण पडू शकतं. पण इथून अपसाईडला जाऊन पण परत खाली येईल काय सांगता येत नाही. पण ह्या गोल्डन झोनमध्ये येण्याचे खूप चान्सेस आहेत मित्रांनो. त्यामुळे 25,300 तुम्ही सपोर्ट पकडून चाला निफ्टीचा. हे सगळं मी एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. कारण कसं आहे, ज्याप्रमाणे आपलं जातं थोडंफार फॉल येणार, त्यामध्ये काय एवढं विशिष्ट आहे. आणि माझ्याकडून तुम्हाला अजून कोणते जर बुलिश ट्रेड वगैरे असे हवे असतील, त्याबद्दल काय शिकायचं असेल तर मला कमेंट करा, लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुमचे कुठल्या स्टॉकबद्दल तुमचा ॲनालिसिस केला पाहिजे. तुमचे कुठले स्टॉक आहेत मला सांगा कमेंटमध्ये. मी त्या स्टॉकचा ॲनालिसिस करून मी तुम्हाला त्याच्यावर याच्यावर व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यानंतर आता ग्लोबल मार्केट जर बघितलं, उद्याचं मार्केट पडण्याचे चान्सेस खूप आहेत. ते पण आपण डिस्कस करूया. ग्लोबल मार्केटमध्ये गेल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही डावजोन व्हेरी बुलिश आहे. त्यानंतर गिफ्ट निफ्टी बघा 229 पॉईंट मायनस आहेत मित्रांनो. म्हणजे उद्या गॅप डाऊन होणार आहे मार्केट. ओपनिंगच गॅप डाऊन होणार आहे. मग तिथून पुढं परत गॅप फिल करण्यासाठी वर जाईल मार्केट. किंवा निगेटिव्ह जर न्यूज काय काय असतील, वॉर पण चालू आहे सध्या, त्यामुळे काय निगेटिव्ह न्यूज असतील तर अजून मार्केट खाली पण येईल. गॅप डाऊन होणार हे तर यातून कळते आपल्याला. कारण का गिफ्ट निफ्टी 229 पॉईंटनी डाऊन आहे. तर हा होता माझा आजचा ॲनालिसिस. तुम्हाला अजून कुठले जर शेअर्स बद्दल काय माहिती हवी असेल, ॲनालिसिस करायचं असेल, तर तुम्ही पहिला संपर्क करू शकता कमेंटमधून. आपण त्यावर सुद्धा अभ्यास करू. ओके, गुड बाय मित्रांनो. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाकी गणपती बाप्पा मोरया.